हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 29 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर अरविंदर सिंग साहनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. तत्पूर्वी अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार सतीश कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला. सतीश कुमार यांनी सप्टेंबर 2024 मध्ये SM वैद्य यांची 1 वर्षाची मुदतवाढ ऑगस्टमध्ये संपल्यानंतर IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कारभार स्वीकारला होता. त्याचबरोबर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड हे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. याची स्थापना 30 जून 1959 मध्ये झाली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पुढची बातमी पाहूया. तर 18वे प्रवासी भारतीय दिवस PBD अधिवेशन 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान भुवनेश्वर, ओडिसा येथे ओडिसा राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित केले जाईल. 2025 साठी PBD अधिवेशनाची थीम विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान हे आहे. त्यातीलच 9 जानेवारी 1915 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाल्याच्या स्मरणार्थ प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. त्यातीलच पुढे पाहूया. प्रवासी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी भारत 2003 पासून प्रवासी भारतीय दिवस साजरा करत आहे. PBD दर 2 वर्षातून एकदा साजरा केला जातो. शेवटचा प्रवासी भारतीय दिवस मध्य प्रदेशातील इंदौर येथे आयोजित करण्यात आला होता. पुढे पाहूया. पुढची बातमी. सराव सी व्हिजन 24. तर भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने 20 ते 21 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पॅन इंडिया कोस्टल डिफेन्स एक्सरसाइज सी व्हिजन 4थी आवृत्ती आयोजित केली. त्यातीलच पुढे पाहूया. 2018 मध्ये संकल्पना करण्यात आली. सी व्हिजनची रचना 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तटीय संरक्षणाला बळ देण्यासाठी अवलंबलेल्या उपाययोजनांचे प्रमाणीकरण व वर्धित करण्यासाठी करण्यात आली होती. पुढची बातमी पाहूया. बातमी आहे. खाण मंत्रालय IEA ने गंभीर खनिज क्षेत्रातील सहकार्यासाठी करार केला आहे. तर IEA म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी. त्यातीलच सध्याची असोसिएशन भारताला महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रातील विश्वसनीय डेटा विश्लेषण व धोरण शिफारशींमध्ये प्रवेश प्रदान करेल. तसेच IEA म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था, स्वायत्त आंतरसरकार संस्था आहे जी आर्थिक सहकार व विकास संघटनेच्या OECD चौकटीत आहे. पुढे पाहूया. त्यातीलच तर स्थापना IEA ची स्थापना 18 नोव्हेंबर 1974 मध्ये झाली. मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. सदस्यत्व 31 सदस्य देश आहेत. कार्यकारी संचालक फातिह बिरोल आहे. त्याचबरोबर IEA वार्षिक जागतिक ऊर्जा आउटलुक यासह विविध अहवाल व इतर माहिती प्रकाशित करते. तसेच 2050 पर्यंत निव्वळ शून्य अहवाल. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.